बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, जेव्हा लोक तुमच्या माघारी तुमची एकमेकासोबत म्हणजे त्यांच्या ग्रुप मित्रमित्राच्या ग्रुप तुमची चर्चा करत असतील आणि तुमच्याविषयी चांगलं बोलत असतील, तर तुम्ही स्वतःला असे समजा की त्यांच्यापेक्षा तुम्ही दहा पट पुढे आहात. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक तरुण नवीनच हा शेती करण्यासाठी उतरला होता. कारण त्यांचे वडील वारले होते आणि वडील वारल्यामुळं त्याच्याकडं शिक्षण झाल्यानंतर तो नवीनच शेतीकडे वळाला. त्याच्याकडं 4-5 एकर ही शेती होती आणि वडील वारले होते. मग शेतीच्या वेळेस तो करण्यासाठी उतरला. तो कधीमधी वडिलांना मदत करायला जात होता, परंतु या मोबाईलच्या सहाय्याने आणि याच्या सहाय्याने तो शेतीकडं कशी करावं, काय करावं, कोणतं पिकाला कोणतं काय करावं सगळी माहिती घेत होता. आणि या मोबाईलच्या सहाय्याने तो चांगला उत्पन्न काढू लागला आणि चांगलं पीक घेऊन चांगलं उत्पन्न काढू लागला आणि त्या शेतीत सुद्धा चांगलं यानं नाव केलं. गावात त्यानं सगळ्यापेक्षा उत्तम असा शेतकरी झाला आणि स्वतःचं नाव केलं. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढं की जर लोक तुमच्या माघारी त्यांच्या ग्रुपमध्ये तुमची चर्चा करत असतील, तुमच्याविषयी चांगलं बोलत असतील, तर तुम्ही स्वतःला त्यांच्यापेक्षा 10 पट हुशारा असं समजा आणि जो तुम्ही कार्य करता त्याच्यात आणखी अधिक भर घालून प्रयत्न जास्त करा. तेव्हाच तुमचं नाव इतिहासात होऊ शकतं. एवढे ठिकाणी सांगायचं बंधूंनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं म्हणून तुमच्या कामाचा नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा तरी काम पण असत त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करू सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सांगायचं मला. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल.